उन्हाळ्यात महाराष्ट्रातल्या कुठल्याही घरात गेलात तर तुमचं स्वागत हे कोकम सरबताने केलं जातं। तर हे कोकम सरबत किंवा कोकम जे आहे त्यावर आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे, कोकम खात असताना काही काळजी घ्यायला हवी का, त्याच पद्धतीनं कोकमापासून एक पारंपरिक आणि आरोग्यदायी रेसिपी आजच्या भागामध्ये आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे आजचा भागही शेवटपर्यंत जरूर बघा। नमस्कार, मी वैद्य तेजश्री, आरोग्यधनी आपल्या आयुर्वेदिक YouTube चॅनलवर तुमचं स्वागत। तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कोकण साइडला आपल्याला महाराष्ट्रामध्ये हे कोकम जे आहे ते फळ उपलब्ध होतं। साधारणतः थंडीमध्ये हे जे फळ आहे त्याच्या झाडाला फुलं येतात आणि वसंत ऋतूमध्ये त्याला फळं धरली जातात। ही फळं पिकल्यानंतर ती कापून त्याच्यापासून जी ही साल आहे ती वाळवली जाते आणि तीच आपण हे कोकम किंवा आमसूल म्हणून वापरत असतो। हे जे कोकम आहे त्याला आयुर्वेदामध्ये वृक्षाम्ल असं म्हटलं जातं आणि त्याचे गुण सांगत असताना सांगितलं जातं की हे लघु आहे, पचायला हलकं आहे, थोडंसं वृक्षता निर्माण करणारं आहे, शरीरात जाऊन वात आणि कफाचं शमन करणारं आहे आणि त्याच पद्धतीनं आपल्या जे यकृताचं कार्य आहे ते सुधारण्याचं काम करतं। आपल्या पोटातले जे पाचक रस आहे त्यांचं नियमन करण्याचं, पचन सुधारण्याचं काम कोकम करत असतं। पण आपल्या सगळ्यांना माहित असतं की कोकम हे पित्तशामक आहे, थंड आहे, म्हणूनच आपण ते उन्हाळ्यामध्ये खरं तर पित असतो। पण खरं तर कोकम हे पित्तशामक नाही, कोकम हे उष्ण गुणाचं आहे, कोकम थंड नाही। तरी पण मग आपल्याला उन्हाळ्यामध्ये कोकमामुळे फायदा कसा काय मिळतो, तर हे सगळं आजच्या भागात आपण समजून घेतच आहोत। सगळ्यात पहिले जे कोकमाचे आपल्याला कुठल्या आजारांमध्ये फायदे मिळतात ते आपण आता एक एक करून बघूयात। तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे जेव्हा आपल्याला खूप पोटाच्या तक्रारी असतात, म्हणजे आपण खूप जास्त अन्न खातो किंवा अजीर्ण होतं, पोटामध्ये अन्न तसंच पडून राहिलंय वाटतं, व्यवस्थित पचत नाही किंवा वारंवार ढेकरा येतात, जे अन्न खाल्लंय त्याच्याच ढेकरा येतात, अशा पद्धतीनं जेव्हा आपल्याला त्रास होत असतो अशा वेळी जर हे कोकमाचं साल आहे त्याच्यावर आपण थोडंसं सैंधव मीठ आणि जिरेपूड टाकून जर आपण ते चोखलं तर त्यामुळे आपल्याला हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कमी होण्यासाठी मदत होते। त्याच पद्धतीनं ज्यावेळेस आपल्याला अजीर्ण झालेलं असतं त्याच्यामुळे खूप जास्त जुलाब होतात, पाण्यासारखे पातळ जुलाब होत असतात, एकदम गळून गेल्यासारखं होतात, पोटात गॅसेस खूप झालेले असतात, पोटात मुरडा पडतो आणि मग शौचास होते, ह्या सगळ्याच्या तक्रारी असतात। त्याच्यावर देखील जर आपण कोकम सरबत प्यायलो तर त्याचा जो ग्राही गुण आहे, म्हणजे त्याचे जो पचन संस्थेवरचं कार्य आहे त्याच्यामुळे हे जुलाब कमी होण्यासाठी आपल्याला मदत होत असते। त्याच पद्धतीनं हे जे कोकम आहे, म्हणजे बरेचसे जे आपले पोटाचे आजार आहेत जसं की मूळव्याध आहे, नंतर बरेचसे अल्सर्स आहेत, पोटातले अम्लपित्तासारखे आजार आहेत, त्याच्यामध्ये चिंच जी आहे ती वापरण्यासाठी निषिद्ध सांगितलेली आहे। म्हणजे चिंच अतिशय उष्ण गुणाची असते, पित्त खूप जास्त प्रमाणात वाढवते, त्यामुळे अशा आजारांमध्ये चिंच न वापरता स्वयंपाकामध्ये जिथे जिथे आपण चिंच वापरतोय त्याला रिप्लेसमेंट म्हणून आपण कोकम वापरलं तर त्याचे अनेक फायदे आपल्याला मिळू शकतात। त्याचवेळी आपल्या सगळ्यांना माहित असलेला फायदा म्हणजे जेव्हा अंगावर गांद्या उठतात, शीतपित्त ज्याला आपण म्हणतो, पित्त उठतं, खाज येते, संपूर्ण अंगावर लाल लाल गांद्या उठलेल्या असतात, अशा वेळी हे कोकम भिजत ठेवून त्याचं जे पाणी आहे ते जर आपण सगळ्या अंगाला चोळलं किंवा ही कोकमाची साल जरी सगळ्या अंगाला चोळली तरी पण तो त्रास कमी होण्यासाठी, खाज आटोक्यात येण्यासाठी मदत होते। त्याच वेळी अशा त्रास असताना जर आपण कोकमाचा रस पोटात न घेतला, साखर, मीठ आणि जिरेपूड घालून, तर त्याच्यामुळे देखील हा त्रास कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते। कोकमचा जो एक महत्त्वाचा गुणधर्म आहे तो म्हणजे कोकम हे उष्ण गुणाचा आहे आणि पित्त वाढवणार आहे। मग या काळामध्ये कोकम कसं फायदेशीर ठरू शकतं किंवा कोकम वापरत असताना म्हणूनच आपण काय काळजी घ्यायला हवी, तर आपण गेले अनेक एपिसोड आपले बघत आहोत की या काळामध्ये आपल्या शरीरामध्ये वात वाढलेला असतो, वृक्षता वाढलेली असते, खूप दुर्बलता आलेली असते, त्यामुळे कोकमचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे तो म्हणजे तृष्णाशामक। कारण आपल्याला या काळामध्ये जी वारंवार तहान लागत असते, कितीही पाणी प्यायला तरी समाधान होत नाही, अशा वेळी कोकम सरबत जर आपण प्यायलो किंवा कोकम पासून बनवलेला पदार्थ खाल्ला तर त्यामुळे काय होतं की त्याच्या तृष्णाशामक प्रभावामुळे जी वारंवार लागणारी तहान आहे ती शमते आणि आपल्याला कोकम सरबतामुळे समाधान वाटतं, तृप्त झाल्यासारखं वाटतं। त्याच वेळी आपल्या शरीरातला वात ते कमी करतं, डिहायड्रेशन कमी करतं आणि त्यामुळे कोकम सरबत प्यायल्यानंतर आपल्याला रिफ्रेशिंग किंवा छान वाटत असतं। पण म्हणूनच कोकम जेव्हा उष्ण गुणाचा असल्यामुळे खूप जास्त प्रमाणात आपल्याला कोकम सरबत या काळामध्ये घ्यायचं नाही। आपण संध्याकाळच्या वेळी एखादं फुलपात्र भरून किंवा एक छोटा ग्लास भरून ज्यावेळेस कोकम सरबत घेतो त्यावेळेस त्यामुळे आपल्याला तेवढा त्रास संभवत नाही। पण वारंवार आणि खूप मात्रेमध्ये जर आपण कोकम सरबत किंवा कोकमाचे पदार्थ खाल्ले तर उष्णता आपल्या शरीरामध्ये निर्माण होऊ शकते, पित्त वाढू शकतं, त्यामुळे कोकम खाताना ही काळजी आपल्याला घ्यायची आहे। त्याच पद्धतीनं कोकम जे आहे ते हृदयाला हृदय सांगितलेलं आहे, हृदयाच्या आजारांसाठी चांगलं सांगितलेलं आहे आणि त्यामुळे काय होतं की या काळामध्ये आपण जास्त थकतो किंवा थोडीशी
थोडीशी ऍक्टिव्हिटी केल्यानंतर आपल्याला धडधड वाढल्यासारखं वाटतं किंवा खूप दम लागल्यासारखं होतं, किंवा ज्यांना ऑलरेडी हृदयाचे आजार आहेत त्यांना देखील ब्रेथलेस म्हणजे धाप लागल्यासारखं होतं, वारंवार तहान लागल्यासारखं होतं, अशा लोकांनी देखील कोकम सरबत जर प्यायलं तर त्यांना हृदयावर देखील त्याचा शामक प्रभाव होतो आणि तृष्णा शमन या गुणधर्मामुळे आपल्या शरीराची, आपल्या घशाची तहान कमी करण्यासाठी आणि शरीराला तर्पक म्हणून हे कोकम सरबत फायदेशीर ठरतं. त्याच प्रकारे ह्या कोकमच्या ज्या बिया आहेत त्यांच्यापासून एक तेल निर्माण केलं जातं, ज्याला कोकम बटर असं म्हटलं जातं. बाजारामध्ये सहज उपलब्ध असतं हे. तर हे देखील अनेक कॉस्मेटिक्समध्ये बेस म्हणून वापरलं जातं आणि आपल्याकडे देखील पारंपरिकरित्या आपल्या घरांमध्ये ज्यावेळेस जळवातासारखे आजार असतात, म्हणजे हातापायांना भेगा पडलेल्या असतात, अशा ठिकाणी हे कोकमचे जे बटर आहे, जे तेल आहे, ते जर आपण लावलं तर त्याचा फायदा होताना नक्कीच दिसतो. आता या कोकमापासून आपल्याकडे जी पारंपरिकरित्या कोकणामध्ये बनवली जाते रेसिपी ती म्हणजे सोलकढी. तर ही सोलकढी आपण आता झटपट कशी करायची ते बघणार आहोत. त्यासोबत त्यानंतर या सोलकढीच्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत, सोलकढी करताना काय काळजी घ्यायला पाहिजे, हे सगळंही सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. उपलब्ध असलेल्या पदार्थांपासूनच आपण ही सोलकढी बनवतोय. त्यासाठी जिरं, लसूण, ओला नारळ, मिरची, कोथिंबीर, पुदिना हे सगळं आपण मिक्सरमध्ये छान ग्राइंड करून घेतोय. ही जी चटणी आहे ती आपण कॉटनच्या कपड्याच्या साह्याने छान दाबून त्यातनं नारळाचा जो हा सगळा रस आहे तो गाळून घेणार आहोत. बरेच जण कलर येण्यासाठी याच्यामध्ये बिटाचे तुकडे देखील ऍड करतात, पण त्यामुळे तो जो पारंपरिक स्वाद आहे तो येत नाही आणि ती पचायला जड होण्याची शक्यता असते. त्यामुळे ते मी ऍड केलेले नाहीयेत. तुम्हाला जर तो गुलाबी रंग अपेक्षित असेल तर तुम्ही कोथिंबीर आणि पुदिन्याची याच्यामध्ये चटणी न करता ते कापून नंतर ऍड केले तर त्यामुळेही छान रंग, गुलाबी रंग तुम्हाला मिळू शकतो. आता छान पद्धतीनं हे तुकडे पुन्हा एकदा मिक्सरमधनं काढून घेऊन हा रस मी काढून घेतलेला आहे. आता यामध्ये कोकम आगळ मी घातलेला आहे. आगळ नसेल तर तुम्ही कोकम भिजत घालून त्याचं पाणी देखील याच्यामध्ये ऍड करू शकता. चवीनुसार साखर जी ऑप्शनल आहे तीही तुम्ही टाकू शकता आवडत असेल तर. आता यामध्ये मीठ म्हणजे सैंधव मीठ आणि काळं मीठ ही दोन्ही मीठ आपण टाकत आहोत. कोकम आगळ किंवा कोकमाला देखील मीठ लावलेलं असतं, त्यामुळे तो अंदाज घेऊनच आपण मीठ इथे ऍड करणं अपेक्षित आहे. आता छान पद्धतीनं हलवून घेऊया आणि ही सोलकढी आपली सर्व करण्यासाठी रेडी आहे. या सोलकढीचं जे कॉम्बिनेशन आहे त्यातले जे दोन प्रमुख घटक आहेत ते म्हणजे नारळाचं दूध आणि कोकम. तर आपण जसं पाहिलंय की कोकम जे आहे थोडंसं पित्त वाढवतं, त्यानंतर थोडी वृक्षता निर्माण करतं, उष्ण असतं, आणि त्याच वेळी हे जे नारळाचं दूध आहे हे थंड आहे, गोड आहे, पित्त क्षमवणारं आहे, शरीराला एसेन्शियल फॅट्स जे आहेत ते पुरवतं, म्हणजे स्निग्ध गुणाचं आहे. त्यामुळे हे जे कोकमाचे थोडेसे साईड इफेक्ट्स आहेत ते त्याच्यामुळे कमी होतात. त्यामुळे सोलकढीचं हे जे कॉम्बिनेशन आहे ते अतिशय आरोग्यदायी आहे. त्याच वेळी त्यामध्ये जे आपण इतर मसाल्याचे पदार्थ टाकतोय, मग जिरं, पुदिना, कोथिंबीर, सैंधव, आलं, थोडासा लसूण असेल, मिरची असेल, त्यामुळे काय होतं, जे आपले पाचक रस आहेत ते चांगल्या पद्धतीनं स्त्रवतात, आपल्या पचनाची प्रक्रिया सुरळीत होते. आणि जनरली आपण जर बघितलं तर कोकणातलं जे आपलं जेवण असतं म्हणजे मासे आहेत किंवा ज्यावेळेस आपण नॉनव्हेज खात असतो त्यावेळेस सोलकढी सर्व केली जाते. त्यामुळे काय होतं, हे जे हेवी म्हणजे पचायला जे जड असलेलं जेवण आहे ते आपल्याला या सोलकढीमुळे पचण्यासाठी मदत होते. त्यामुळे सोलकढी ही आत्ताच्या ऋतूसाठी अतिशय परफेक्ट असं ड्रिंक आहे. त्याचवेळी सोलकढी करताना काय काळजी घ्यायला हवी, तर सोलकढीमध्ये जे मसाल्याचे पदार्थ आहेत त्यातलं जे लसूण आणि मिरची आहे हे खूप जास्त प्रमाणात आपल्याला घालायचं नाहीये. खूप जास्त स्पायसी आपल्याला सोलकढी बनवायची नाहीये, कारण त्यामुळे काय होईल की पुन्हा एकदा सोलकढी खूप जास्त स्पायसी झाल्याने ती शरीरामध्ये पुन्हा पित्त आणि उष्णता वाढवण्याचंच काम करेल आणि जे आपल्याला अपेक्षित नाहीये. त्यामुळे खूप जास्त स्पायसी ही सोलकढी बनवू नये. त्याच पद्धतीनं सोलकढी पित असताना ती जेवणाच्या मध्ये थोडी थोडी आपण घेऊ शकतो किंवा जेवणानंतर वाटीभर किंवा एक फुलपात्र भरून आपण घेऊ शकतो. पण खूप जास्त प्रमाणामध्ये जर सोलकढी प्यायलं तर त्याच्यामुळेही त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे अति प्रमाणात सोलकढी पिऊ नये. त्याच पद्धतीनं बाहेर जी सोलकढी मिळते म्हणजे बऱ्याचशा हॉटेल्समध्ये वगैरे ज्या सोलकढी असतात त्याच्यामध्ये नारळाच्या दुधाच्या ऐवजी बरेचदा ताक वापरलेलं असतं, दही वापरलेलं असतं किंवा साधं दूध वापरलेलं असतं. मग अशा वेळी टेस्ट तर नाहीच येत, पण जे आरोग्यासाठी आपल्याला हे फायदे अपेक्षित आहे तेही मिळत नाहीत. त्यामुळे सोलकढी पित असताना ती खरंच त्याच पारंपरिक पद्धतीने बनवलेली आहे का हे तपासून घ्यावं, किंवा सगळ्यात चांगलं म्हणजे आपल्या घरी ताजी आणि या पारंपरिक पद्धतीने बनवलेली सोलकढी आपल्या आहारामध्ये आपण ठेवावी. तर अशा पद्धतीनं हे कोकम सरबत, सोलकढी या सगळ्या पदार्थांचे आयुर्वेदिक आणि आरोग्यदायी फायदे जे आहेत ते आपण आजच्या भागात सविस्तर समजून घेतलेत. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. भेटूया पुढच्या भागामध्ये एका वेगळ्या समर स्पेशल विषयासोबत. तोपर्यंत निरोगी राहा, आयुर्वेद अंगीकारा. नमस्कार.